मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन म्हणून जगभरामध्ये आपण साजरा करतो। यात महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक यशस्वी कामगिरीचा सन्मान करणारा हा दिन आहे। लैंगिक समानता, महिलांच्या न्याय हक्काचा लढा, त्याचबरोबर जागरूकता वाढीसाठीचा हा दिन महत्त्वाचा मानला जातो आणि तोच 8 मार्च दिन हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो। आता याच दिवशी आज मी तुमच्यासमोर यासाठी आलो आहे की महाराष्ट्राला हादरावून सोडणारी लातूरमधली धक्कादायक घटना, गेली आपण 2 महिन्यापासून या घटनेबद्दल तुमच्याशी बोलतोय, त्या घटनेबद्दलचं वार्तांकन करतोय, त्या घटनेबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। ती धक्कादायक घटना म्हणजे लातूरपासून काही अंतरावर असलेल्या चिंचुलराववाडी येथे केंद्राच्या अधिपत्याखाली असलेली, केंद्राची संस्था असलेली जवाहर नवोदय विद्यालयामध्ये घडलेली अनुष्का पाटोळे हत्या की आत्महत्या या प्रकरणाबद्दल मी बोलणार आहे। जे महिलेच्या सुरक्षितेचे टेंबे, मुलींच्या सुरक्षितेचे टेंबे आणि महिलांचा सन्मान करणारा आपण हा दिन म्हणून आपण आज साजरा करतोय। पण 2 महिने उलटून गेलेत अनुष्का पाटोळे प्रकरणाला। सरकार अजूनही कासवाच्या गतीनं या प्रकरणामध्ये तपास करते। सुरुवातीला ही घटना जी आहे ती आत्महत्या आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न इथल्या यंत्रणेने केला, परंतु काही दिवस उलटले आणि अनुष्का पाटोळे प्रकरणातल्या तिथं गळफास घेतलेल्या फोटो अनुष्का पाटोळेच्या आईवडिलांनी, तिथल्या नातेवाईकांनी जेव्हा समोर आणले तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न पडला होता की 12 वर्षाची मुलगी आत्महत्या आणि गळफास कशी घेऊ शकते, या प्रश्नाचं उत्तर हे फोटो आणि काही तिथली घटना समोर आल्यानंतर सर्वांना अधिकाऱ्यांसहित मिळालं असावं। मंडळी, यासाठी आज मी तुमच्या समोर आलोय। आज जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतोय, पण काही प्रश्न मी उपस्थित करतोय। ते प्रश्न असे आहेत, जर शासनाच्याच एका संस्थेमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर ही वेळ बेतते आणि ती घटना 2 महिने उलटून देखील स्पष्ट होत नाही, मग विचार करा, आपण आपल्या मुली, आपले लेकरं, गोरगरिबांचे लेकरं इथल्या गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये, इथल्या शासकीय यंत्रणेमध्ये नेमकं कुणाच्या भरोशावर पाठवायचे? हा प्रश्न आज मी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित करतोय। त्याचे कारण असे आहेत, घटना घडली, घटना घडून जवळपास 38 तासानंतर त्याचा FIR नोंद होतो। जरी FIR नोंद झाला तरी आईवडिलांचं म्हणणं आहे की तो FIR आमच्या मनाच्या विरुद्ध घेतला जातोय किंवा घेतला आहे। आईवडिलांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला उत्तर द्यायला मात्र इथली यंत्रणा, संबंधित तपासी यंत्रणा हे कोणीही येत नाही। आज अनुष्का पाटोळेचे आई वडील तेच फोटो घेऊन माझ्या मुलीवर अत्याचार झालाय, माझ्या मुलीवर अन्याय झालाय, माझ्या मुलीला न्याय द्या म्हणून आज सरकारी यंत्रणेच्या, तपासी यंत्रणेचा उंबरठा झिजवत आहेत। न्याय व्यवस्थेच्या कोर्टाचा उंबरठा झिजवत आहेत, तरी सुद्धा अद्याप तरी अनुष्का पाटोळे या प्रकरणाला 2 महिने उलटून गेले तरी न्याय मिळालेला किंवा मिळतोय असं काही चित्र आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये। ज्या प्रकर्तेने या विषयामध्ये आम्ही जनमंतकच्या वतीनं आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, काही घटनांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय, काही प्रश्न उपस्थित करतोय,
प्रश्न देखील कुणाच्या कानापर्यंत गेलेत की नाही, इथल्या न्यायव्यवस्थेच्या, इथल्या तपासी यंत्रणेच्या पर्यंत पोहोचलेत की नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. आणि जर पोहोचले असतील, मग जाणीवपूर्वक या प्रश्नाची उत्तरं हे देण्यास टाळाटाळ कोण करतंय? खरंच अनुष्का पाटोळे प्रकरणामध्ये दबाव आहे का? आणि तो दबाव आहे का, तो कुणाचा आहे, कशासाठी आहे, नेमके कुणाला वाचवण्यासाठीचं हे कटकारस्थान रचलं जातंय? सुरुवातीला घटना एक सांगितली जाते, नंतर दुसरी दर्शवली जाते, नातेवाईकाला वेगळी माहिती दिली जाते. आणि हे सगळे जर बघितला तर कुठंतरी दाल में कुछ काला है असंच म्हणण्याची वेळ इथं आली आहे. आता आपण जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाला उत्तरं देणारा व्यक्तीच समोर नाही आहे. कधी कधी प्रश्न पडतोय, आपण न्याय मागतोय ते आपण आरोपीलाच न्याय मागतोय का, असे देखील प्रश्न उपस्थित पडतोय. SIT स्थापन झाली आहे, मात्र SITचा तपास कासवाच्या गतीनं सुरू आहे. काय तपास सुरू आहे? पत्रकार लोकांना आम्हाला तर सोडा, अनुष्का पाटोळेच्या आईवडिलांना तर सांगणं गरजेचं आहे. तपास कुठपर्यंत आला हे तरी सांगणं गरजेचं आहे. ते बिचारे आज दरदर करतायत, भटकत आहेत, फिरतायत, लोकांकडे बोलतायत, जात आहेत, न्याय मागतायत, आणि हे प्रशासन मात्र ठप्प आहे. तपासी यंत्रणा मात्र जाग्यावरच आहेत. फक्त तपास सुरू आहे आणि योग्य दिशेनं सुरू आहे एवढंच उत्तर त्यांच्याकडे आहे. मात्र अनुष्काच्या आईवडिलांचे हजारो प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं उत्तरं देणारे कोण, हाही प्रश्न उपस्थित होतोय. नेते मंडळी येत आहेत, मंत्री येत आहेत, कार्यकर्ते येत आहेत, समाजातल्या संघटना येत आहेत, समाजातील अनेक समाजातील लोक येऊन अनुष्का पाटोळेच्या आईवडिलांना भेटत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत. हे सगळं सुरू आहे. पण मंडळी, अनुष्का पाटोळेचं प्रकरण मात्र आज जाग्यावरच आहे. आशा करूयात, आज जागतिक महिला दिन आहे. सरकार, इथली सिस्टीम आज जोरदार जागतिक महिला दिन म्हणून साजरा करते. पण याच जागतिक महिला दिना दिवशी अशा या निष्पाप लेकरांना, या चिमुकलीला, अनुष्का पाटोळेला न्याय मिळेल का हो, असाही प्रश्न उपस्थित या निमित्तानं करतोय. मंडळी, या सगळ्याबद्दल आपण बोलतच राहणार आहोत. कधी कधी काय बोलावं हे देखील आता सुचत नाही आहे. आपण न्यायाची प्रतीक्षेत आहोत. त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेमध्ये आहोत. घटना काय खरी ते जनतेसमोर येणं फार गरजेचं आहे, आणि त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुकला फॉलो करा. यूट्यूबवरती पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा. ही घटना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अनुष्का पाटोळेला न्याय मिळण्यामध्ये मदत मिळेल. धन्यवाद.